मत्तईकृत शुभवर्तमान अध्याय 6 वचन 5 मी वाचतो, सर्वांनी कान देऊन ऐका. तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा ढोंग्यासारखे असू नका, कारण लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानात व चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे तिचे फळ देईल. तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका. आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच जाणून आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, 2000 वर्षापूर्वी ज्यावेळेस देवाचा पुत्र येशू ख्रिस्त या जगात आला होता मानव रूप धारण करून, त्यावेळेस तो लोकांच्या मध्ये राहिला. त्याचा जन्मच मुळी पवित्र आत्म्याच्या द्वारे होता. कुमारी मातेच्या मरियेच्या गर्भामध्ये तो आला आणि त्या उदरामध्ये आला. त्यानंतर त्याचा जन्म झाला आणि वयाच्या 30 वर्षापर्यंत तो आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहिला. त्यानंतर आपल्या कार्याला त्याने आरंभ केला. ज्यावेळेस यार्देन नदीवरती योहान बाप्तिस्मा करणारा योहान पाण्याचा बाप्तिस्मा पश्चात्तापाकरिता करत होता, त्यावेळेस तो त्याच्याकडे गेला. त्यावेळेस योहान प्रभू येशू ख्रिस्त आपणाकडे येत आहे असं पाहून प्रभू येशूला म्हणाला, मला तर तुमच्याकडून बाप्तिस्मा घ्यायला हवा, तुम्ही माझ्याकडे कसे काय येता? त्यावेळेस प्रभू येशू त्याला म्हणाला, आता हे होऊ दे. त्यानंतर प्रभू येशू पाण्यामध्ये बुडाला आणि तो वर आला. त्यावेळेस आकाश उघडलं गेलं आणि देहरूपात कबुतराप्रमाणे पवित्र आत्मा प्रभू येशू ख्रिस्तावरती उतरला. देवाने प्रभू येशूला पवित्र आत्म्याचा आणि अग्नीचा अभिषेक केला. हालेलुया, हालेलुया. त्यानंतर प्रभू येशूने आपल्या कार्याला आरंभ केला. तो इस्रायलच्या गावागावात गेला, नगरात गेला आणि त्याने स्वर्गाच्या राज्याची घोषणा केली, सुवार्तेची घोषणा केली. त्याच्या मुखातून जी वचनं निघायची त्या वचनांच्या द्वारे लोकांची अंतःकरणं बदलून जायची. आंधळे लोक ज्यांना दृष्टी नसायची ते प्रभू येशूकडे यायचे. आंधळ्यांच्या डोळ्यांवर हात ठेवून प्रभू येशू ख्रिस्त त्यांना दृष्टी द्यायचा, त्यांना पाहतं करायचा, मुक्यांना वाचा द्यायचा, बहिरांना ऐकतं करायचा, लंगड्या लोकांना चालतं फिरतं करायचा, पक्षघाती लोकांना तो बरं करायचा, अगदी मेलेले सुद्धा उठवायचा. प्रभू येशू ख्रिस्त शब्द बोलून धमकावून ज्यांच्यामध्ये अशुद्ध आत्मे दुष्टात्मे असायचे त्यांच्यातले अशुद्ध आत्मे दुष्टात्मे हाकलून द्यायचा. पूर्ण सामर्थ्याने भरलेला, पवित्र आत्म्याने भरलेला प्रभू येशू ख्रिस्त इस्रायलच्या गावागावात नगरात फिरत होता. आणि त्यावेळेस जो लोकांना प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गाची वचनं सांगायचा, या वचनांमध्येच हे एक वचन आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त लोकांना प्रार्थना कशी करायची आहे ते आपल्याला इथे शिकवत आहे असं या वचनामध्ये दिसून येत आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा ढोंग्यासारखे असू नका, कारण लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानात व चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. हालेलुया, हालेलुया. याचंच एक उदाहरण प्रभू येशू ख्रिस्ताने बायबलमध्ये लूककृत शुभवर्तमान अध्याय 18
वचन 9 पासून पुढे यामध्ये सांगितलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, एक परुषी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना करण्यास वर मंदिरात गेले होते. परुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अन्यायी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा या जकातदारासारखाही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून 2दा उपवास करतो. जे मला मिळते त्या सगळ्यांचा दशमांश तुला देतो. आणि त्यावेळेसच जकातदारही तिथे उभा होता. जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न दसता आपला ऊर बडवत म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर. हालेलुया, हालेलुया. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या दाखल्यामध्ये सांगत आहे की त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली गेला. हालेलुया. म्हणजे त्या पुरुषापेक्षा जकातदार नीतिमान ठरून खाली गेला. आपण इथे दाखला वाचला, त्यामध्ये पुरुषाचा स्वभाव कसा आहे यामध्ये वचनामध्ये सांगितलेला आहे. तो म्हणत आहे, इतर माणसे लुबाडणारी, अन्यायी, व्यभिचारी आहेत आणि त्यांच्यासारखा किंवा त्या जकातदारासारखा सुद्धा मी नाही. हालेलुया. म्हणजेच या लोकांना प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की असे लोक सभास्थानात व चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करतात आणि अशीच प्रार्थना करायला त्यांना आवडते. हालेलुया, हालेलुया. आणि ते त्यांचे जे प्रार्थना आहे त्याचं प्रतिफळ ते भरून पावले आहेत. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, परंतु प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला या पुढच्या वचनामध्ये काय सल्ला देत आहे? तो म्हणत आहे, तू तर जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपला गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तवासी पिता तुला उघडपणे तिचे प्रतिफळ देईल. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला प्रार्थना करण्यास प्रेरित करत आहे. तो आपल्याला सांगत आहे की आपण गुप्तवासी पित्याची प्रार्थना केली पाहिजे. पण ती कशी? ती आपल्या खोलीत जाऊन दार लावून घेऊन एकदम गुप्तपणे. ज्यावेळेस गुप्तपणे आपण प्रार्थना करतो त्या प्रार्थनेचं उत्तर परमेश्वर म्हणजे आपला स्वर्गातला सनातन पिता आहे, तो आपल्याला उघडपणे देतो. हालेलुया, हालेलुया. पुढे वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका. आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणी मान्य होईल असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत तुमचा पिता हे तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच जाणून आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणजे आपण ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो, त्याला आपल्या जीवनाचा तारणारा म्हणून प्रभू म्हणून स्वीकारतो, त्यावेळेस आपल्याला प्रार्थना करण्याची खूप गरज असते. बायबलची वचनं वाचण्याची खूप गरज असते, कारण की प्रार्थना आणि देवाची वचनं याद्वारे आपल्या शरीराला, आपल्या आत्म्याला आत्मिक बळ मिळतं. ज्याप्रमाणे आपण जेवण खातो, जे काही आपण चपाती, भाकरी, भाजी, डाळ, भात, वरण जे खातो, त्याद्वारे आपल्या शरीराला ताकद मिळते, आपल्या शरीराला शक्ती मिळते, बळ मिळतं. अगदी त्याचप्रमाणे आपल्या आत्म्याला सुद्धा ज्या वेळेस आपण देवाची वचनं वाचतो आणि देवाकडे प्रार्थना करतो, त्यावेळेस आपल्याला आत्मिक बळ मिळतं. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण आज जगामध्ये राहत होतो. या जगामध्ये अंधार आहे. या जगाचा अधिपती जो आहे तो सैतान आहे. तो आपल्याला विश्वासापासून मागे खेचण्याचा अहोरात्र प्रयत्न करत असतो. तो न थकता न डुलक्या घेता तो प्रयत्न करत असतो. म्हणून आपल्याला सुद्धा या विश्वासाच्या प्रवासात टिकून राहण्यासाठी आपल्याला प्रार्थना केली पाहिजे. आपल्याला देवाची वचनं वाचली पाहिजेत. आपला आत्मा परमेश्वराच्या आत्म्याशी जोडला पाहिजे. ज्या वेळेस
आपण परमेश्वराशी प्रार्थनेच्या द्वारे जोडलेला असतो, त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये आशीर्वादांचा वर्षाव होतो. हालेलुया. तुमच्या घरामध्ये फॅन आहे. फॅन चालू करण्यासाठी त्याला लाईटची गरज असते, करंटची गरज असते. परंतु बटनच बंद असेल तर फॅन कसं चालू होणार? त्या फॅनपर्यंत लाईट कशी काय पोचणार? तर पहिल्यांदा आपल्याला बटन दाबायची गरज असते आणि त्याच्यानंतरच लाईट करंट त्या फॅनपर्यंत पोचतो आणि फॅन चालू होतो. अगदी त्याचप्रमाणे ट्यूबलाईटचं पण असतं. बटन बंद असेल तर घरामध्ये अंधार आहे, रात्रीच्या वेळेस घरामध्ये अंधार आहे, तर ट्यूबलाईटचं बटन ऑन असेल तरच घरामध्ये प्रकाश येतो. हालेलुया. अगदी त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा देवाजवळ प्रार्थना केली पाहिजे. आपल्याला सुद्धा प्रभू येशूशी जोडलं पाहिजे. आपल्याला देवाच्या उपस्थितीत राहिलं पाहिजे. जर आपण उपस्थितीत राहिलो नाही तर आपण विश्वासापासून माघारी जाणार आणि पुन्हा एकदा त्या जगामध्ये, अंधारामध्ये तो दुष्ट सैतान येणार, त्याच्या मगर मिठीत आपल्याला हे करून टाकणार. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून आपल्याला प्रार्थना केली पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की तू तर जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा आपल्या खोलीत जा आणि दार लावून घे आणि आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर. पुढे बोलत आहे की तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपला देव जिवंत देव आहे. तो स्वर्गात सर्वोच्च स्थानी विराजमान आहे. तो पवित्र पवित्र अतिपवित्र आहे. त्याच्या समान कुणीच नाही आणि त्याचा स्वर्गसुद्धा पवित्र आहे. आपण पापी आहोत. आपल्या रक्तामध्ये पाप आहे. आपण आपली पाप घेऊन त्या परमेश्वराजवळ, पवित्र परमेश्वराजवळ जाऊ शकत नाही. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला त्या परमेश्वराजवळ आलं पाहिजे. पहिल्यांदा आता काही लोकांना प्रार्थना कशी करायची ते सुद्धा माहीत नसतं. इथून तुम्हाला प्रवचनाद्वारे, प्रार्थना सभेद्वारे लोक सांगतात की प्रार्थना करा, प्रार्थना करा, पण प्रार्थना कशी करायची हेच आपल्याला माहीत नसतं. बायबलमध्ये सुद्धा लिहिलं आहे की आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा, पवित्र आत्म्याने प्रार्थना करा, पण करायची कशी तेच आपल्याला माहीत नसतं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रार्थना कशी करायची, देवाजवळ कसं जायचं असतं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, काही लोक म्हणजे परराष्ट्रीय, जसं प्रभू येशू सांगत आहे की परराष्ट्रीय जशी व्यर्थ बडबड करतात. म्हणजे लोक येतात आणि फक्त मागतात, देवाची स्तुती करत नाहीत, आराधना करत नाहीत, तर फक्त मागतात. देव मला हे दे, माझं रक्षण कर, हे कर, ते कर, मला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, धन पाहिजे, पैसा पाहिजे, हे सगळं मागतात. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मी एक तुम्हाला व्यक्तिगत प्रार्थना कशी करायची आहे त्या संबंधी थोडीशी माहिती देत आहे. तर ज्या वेळेस आपण देवासमोर येतो, लक्षात ठेवा आपला देव पवित्र आहे आणि आपण पापी आहोत. आपण या देहामध्ये आहोत. हे जे रक्त आहे, हे रक्त आपलं पापी आहे. आपला हा देह स्वभाव आहे. या स्वभावामुळे आपण आपली पाप घेऊन देवाजवळ जाऊ शकत नाही. हालेलुया. म्हणूनच आपल्या शरीरामध्ये हा देह स्वभाव आहे, पापी रक्त आहे. आपल्या रक्तामध्येच पाप असल्यामुळे ज्या वेळेस आपण प्रार्थनेला बसतो त्यावेळेस आपल्याला आळस येतो, कंटाळा येतो. थोडंसं आपण 5 मिनिटं प्रार्थनेत बसतो आणि नंतर लगेच झोप येते. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे शरीर आणि आत्मा या दोघांची लढाई होत असते. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेला बसता आणि प्रार्थनेत झोपता, तुम्ही आळस, कंटाळा करता आणि प्रार्थनेतून उठून जाता, त्यावेळेस तुमचं शरीर, हे जे शरीर आहे ते तुमचा देव बनतं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्या वेळेस तुम्ही प्रार्थना करता आणि व्यवस्थित
प्रार्थना करून देवाला खुश करता तेव्हा तुमचा आत्मा जिंकतो आणि तुम्ही शरीराला, ज्याप्रमाणे प्रेषित पौल बोलतो, मी माझ्या शरीराला कुदळतो आणि त्याला दास बनवतो. हालेलुया. अगदी त्याप्रमाणे तुम्ही करता. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेला बसता, पहिली गोष्ट तुमचं लक्ष प्रार्थनेत असलं पाहिजे. यासाठी तुमचं जो दिनचर्या आहे ती तुम्हाला व्यवस्थित केली पाहिजे. म्हणजे ज्या जगातल्या गोष्टी आहेत, म्हणजे पिक्चर्स, सिनेमा, सिरियल्स, जसं तुम्ही इंस्टाग्रामवर रील्स बघता, यूट्यूबवरती शॉर्ट व्हिडिओ बघता, जगातली जी घाण आहे ती तुमच्या डोक्यात, मनामध्ये नसली पाहिजे. तो जो दरवाजा आहे तो दरवाजा तुम्हाला पूर्णपणे बंद केला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही दररोज प्रभू येशूच्या उपस्थितीत राहिलं पाहिजे. यासाठी तुम्ही बायबलची वचनं ऐकली पाहिजे, गाणी ऐकली पाहिजे, जे यूट्यूबवरती प्रवचन असतात ती ऐकली पाहिजेत. हालेलुया. जर तुम्ही ऐकणार तर तुम्ही ज्या वेळेस तुम्ही प्रार्थनेला बसणार तुमचं मन लगेच देवाकडे लागणार. पण तुम्ही 3 तास पिक्चर बघून आलेला आहात आणि नंतर प्रार्थनेला बसणार तर तुमची प्रार्थना होणार नाही. तुमच्या डोक्यामध्ये त्या पिक्चरमधले, सिनेमामधले ते विचार चालू असणार. तुम्ही सिरियल बघताय आणि तुम्ही प्रार्थनेला बसताय तर ते सिरियलचेच विचार तुमच्या मनामध्ये सुरू असणार. हालेलुया, हालेलुया. सगळ्यात प्रथम माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा तुम्ही प्रार्थनेला बसता त्यावेळेस तुम्हाला प्रभू येशूचं दुःखासन आठवलं पाहिजे. तुम्ही प्रभू येशूचा स्वीकार केलेला आहे, त्याला प्रभू आणि तारणारा म्हणून आपल्या जीवनात स्वीकार केलेला आहे. तो आपला, तुमचा आणि माझा स्वर्गीय पिता आहे. आपण त्याची मुलं आहोत. आपण त्याच्याजवळ येतो त्यावेळेस त्याने जे आपल्यासाठी केलेलं आहे 2000 वर्षापूर्वी, म्हणजे त्याने आपल्यासाठी त्याचा देह तोडफोडू दिला, त्याने त्याचं रक्त त्याने आपल्यासाठी वाहिलं, त्याने आपल्यासाठी स्वतःचा जीव दिला, त्याला चापकाचा मार देण्यात आला, त्याच्या डोक्यात काट्याचा मुकुट घालण्यात आला. ते सगळं प्रभू येशूचं जे आपल्यावरचं प्रेम आहे त्याच्यामुळे आज आपण वाचलेलो आहोत, त्याच्यामुळे आपल्याला स्वर्गाची आशा मिळालेली आहे, त्याच्यामुळे आज आपण दुःखातून, संकटातून, आजारातून मुक्त झालेलो आहोत. तो आपल्या जीवनात आलेला आहे. त्याने आपले अश्रू पुसलेले आहेत, त्याने आपल्या आत्म्याचे डोळे उघडलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला आज जिवंत देवाची ओळख झालेली आहे. आपण जगात होतो त्यावेळेस आपल्याला बरं काय, वाईट काय, पाप म्हणजे काय आपल्याला काहीच माहीत नव्हतं. अगदी जिवंत देव कोण आहे ते सुद्धा माहीत नव्हतं. आपण निर्माणकर्त्याऐवजी निर्मितीची पूजा अर्चना करत होतो. पण येशूमध्ये आल्यानंतर आपल्या आत्म्याचे डोळे उघडतात, जिवंत देव कोण आहे ते आपल्याला समजतं. त्यानंतर आपण देवाचं जे प्रेम आहे ते आठवण केलं पाहिजे. त्यानंतर आपण पूर्ण आणि नम्र आणि लीन होऊन, ही जी प्रार्थना आहे तुम्हाला गुडघ्यावरती करायची आहे. तर तुम्हाला गुडघ्यावर जमतच नाही तर तुम्ही बसून करू शकता. मी गुडघ्यावर का सांगत आहे, कारण की प्रत्येक दिवशी आपला सुद्धा हा जो देह आहे तो आपल्याला क्रूसावरती बलिदान केला पाहिजे. आणि हे आत्म्याच्या रूपामध्ये आहे. त्यासाठी आपल्याला ही कृती कोणती केली पाहिजे, तर आपण गुडघ्यावर आलं पाहिजे. गुडघ्यावर येऊन आपण देवाजवळ प्रार्थना केली पाहिजे. ज्या वेळेस आपण गुडघ्यावर येऊन प्रार्थना करतो त्यावेळेस आपलं हे जे शरीर आहे ते मरून जातं आणि एक आत्मिकता आपल्या आत्म्यामध्ये येते. आपण स्पिरिच्युअल होऊन जातो आणि मग आपण प्रार्थना व्यवस्थित करू शकतो. मग आपण दररोजचे जे वासना असतात, ज्या काही अभिलाषा असतात, मोह असतात, त्यांच्याशी आपण लढू शकतो. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून आपल्याला सगळ्यात प्रथम सगळ्यांना क्षमा केली पाहिजे. तुमच्या मनात कुणाबद्दल हे राग नसला पाहिजे. राग, एक दुसऱ्याबद्दल राग असणं म्हणजे ती घाण असते.
तुम्ही सगळ्यांना क्षमा केली पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही क्षमा करत नाही त्यावेळेस तुमच्या हृदयामध्ये ती क्षमा न करणारी आत्मा असते आणि ती आतमध्ये तुम्हाला एक गहू ज्यावेळेस एका चक्कीवरती पिसले जातात त्याप्रमाणे ती पिसते आतमध्ये तुमच्या. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा क्षमा केली पाहिजे. नंतर आपल्या पापांची कबुली केली पाहिजे. आपण दिवसभरात जी काही पापं करतो त्या सगळ्यांची पापांची आठवण आपल्याला केली पाहिजे. त्या पापांची कबुली केली पाहिजे आणि त्यानंतर पश्चाताप केला पाहिजे. आपल्याला वाईट वाटलं पाहिजे की आपण देवाविरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलं आहे. आपण रडलं पाहिजे आपल्या पापांसाठी, आपल्या आजारांसाठी नव्हे तर आपल्या पापांसाठी आपल्याला रडू आलं पाहिजे. कारण की आपण पाप करून त्या प्रभूला अजून सुद्धा वेदना देत आहोत, अजून सुद्धा दुःख देत आहोत, अजून सुद्धा प्रभू येशूला आपण रडवत आहोत. त्यानंतर प्रभू येशूकडे क्षमा मागितली पाहिजे. प्रभू येशूला सांगितलं पाहिजे, प्रभू येशू मला माझ्या सर्व पापांची क्षमा कर. तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला पापांची क्षमा करेल, कारण की त्याला पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे. कारण की 2000 वर्षापूर्वी त्याने अखिल मानवजातीच्या पापांसाठी क्रूसावरती बलिदान केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्यानंतर तुम्हाला तुमचं समर्पण केलं पाहिजे. आत्मसमर्पण, आत्मसमर्पण. तुमचा आत्मा, शरीर, प्राण सगळं काही तुम्ही देवाला समर्पण केलं पाहिजे. देवाला सांगितलं पाहिजे, प्रभू येशू मी माझ्या शक्तीनुसार करू शकत नाही, मला तुझी गरज आहे. प्रभू मी माझा आत्मा, माझं शरीर, माझं हृदय तुला समर्पण करत आहे. समर्पण ही अशी एक गोष्ट आहे ती दररोज आपल्याला केली पाहिजे. आपल्या आत्मिक जीवनाचा पाया म्हणजे समर्पण आहे. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला आहे की हो कष्टी व भाराक्रांतीजन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त म्हणालेला आहे की माझं जू आपणावर घ्या. त्याचं जू आपल्याला घेतलं पाहिजे. आपण त्याच्या इच्छेनुसार वागलं पाहिजे. जो घेणं म्हणजे काय तर प्रभू येशूचं, देवाची इच्छा आपल्या जीवनात काय आहे त्या इच्छेप्रती आपल्याला पूर्ण समर्पण केलं पाहिजे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण देवाची मुलं आहोत. तो आपला स्वर्गीय पिता आहे, तो आपलं सर्वस्व आहे, तो आपला प्रभू आहे, तो आपला तारणार आहे. म्हणून आपलं पूर्ण समर्पण त्याला केलं पाहिजे. ज्या वेळेस आपण पूर्णपणे रिक्त होतो त्यानंतर आपल्याला पवित्र आत्मा मागितला पाहिजे. देवाला सांगितलं पाहिजे, प्रभू मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. ज्यावेळेस पवित्र आत्मा आपल्या हृदयामध्ये, तो अंतःकरणात येतो त्यावेळेस तो आपल्याला पापासाठी लढण्यासाठी, त्या दुष्ट सैतानाबरोबर लढण्यासाठी हिम्मत देतो, ताकद देतो, शक्ती देतो. हालेलुया. त्यानंतर तुम्ही देवाचे आभार मानू शकता या सृष्टीबद्दल, तुमच्या जीवनात जे काही देवाने उपकार केलेले आहेत त्याबद्दल. आणि त्यानंतर तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करायची आहे, तुमच्या नातेवाईकांसाठी, तुमच्या शेजारी जे लोक आहेत त्यांच्यासाठी, तुमच्या मित्रांसाठी. आणि एक अशी वेळ असते, या वेळेतच तुम्हाला देवासमोर शांत बसलं पाहिजे, देवाचं ध्यान केलं पाहिजे. कारण की या वेळेतच परमेश्वर आपल्या हृदयामध्ये बदल करत असतो. देवाचा आवाज आपल्याला ऐकू येत असतो, तो आपल्याला काहीतरी करण्यासाठी सांगत असतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्यानंतर तुम्हाला जे काही हवं आहे त्यासाठी तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त पुढे म्हणत आहे, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. जो कोणी मागतो त्याला मिळतं, जो कोणी शोधतो त्याला सापडतं, आणि जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडलं जातं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एक पृथ्वीवरचा बाप जर आपल्या मुलाने मासा मागितला तर त्याला साप देईल का? नाही देणार. तर तो स्वर्गीय पिता
या पृथ्वीवरच्या बापापेक्षा आपल्यावर अमर्यादित असीमित प्रेम करतो. त्याच्या प्रेमाला सीमा नाहीत. आकाशानं उंच, समुद्राहून खोल असं त्याचं प्रेम आहे. तो परमेश्वर आपल्याला किती विशेष करून चांगल्या देणग्या देईल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, याप्रमाणे तुम्ही प्रार्थना करू शकता. आणि याच्यामध्ये मध्ये तुम्ही त्या विषयाला अनुसरून गाणीसुद्धा घेऊ शकता. प्रभू येशू पुढे म्हणत आहे की तुम्हाला जे काही मागायचं आहे ते तुम्ही मागू शकता, परंतु परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका. कारण परराष्ट्रीय आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते, पण तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका. कारण तुमच्या गरजा काय आहेत ते तुमचा स्वर्गीय पिता तुमच्या मागण्या अगोदरच जाणून आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुढे प्रभू येशूने ज्यावेळेस तुमची प्रार्थना होते त्यानंतर तुम्ही प्रभूने शिकवलेली प्रार्थनासुद्धा बोलू शकता. आपल्या शिष्यांना आणि लोकांना डोंगरावरच्या प्रवचनामध्ये आपल्या शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थना शिकवलेली आहे. प्रभू येशूने पुढे वचनामध्ये सांगितलेलं आहे की प्रभू येशूने आपल्या शिष्यांना लोकांना प्रार्थना अशा प्रकारे शिकवलेले आहे. प्रभू येशू म्हणाला की तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करू शकता. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. तो आमची रोजची भाकर आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर, आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर सर्व वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझीच आहेत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, दररोज प्रार्थना करा. किमान 1 तास तरी तुम्ही देवाला दिला पाहिजे. तुम्ही सकाळी प्रार्थना करा, संध्याकाळी करा, दुपारी करा, तुम्हाला वेळ असेल तेव्हा करा. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही पहाटे प्रार्थना करा. कारण की ज्या वेळेस पहाटे अशासाठी, कारण की त्यावेळेस काही गोंधळ नसतो, गडबड नसते, कोणाचा आवाज नसतो, आणि देव तुम्हाला पहाटे प्रार्थना करायला उठवतो सुद्धा. हालेलुया. कारण कित्येक लोकांना पहाटे जाग येते. ही जाग कशासाठी येते तर तुम्ही देवासोबत वेळ घालवावा, देवासोबत बसावं यासाठी येते. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून दररोज प्रार्थना करा. म्हणजे तुम्ही प्रार्थना केल्यावर तुम्हाला एक चांगलं आत्मिक बळ मिळेल आणि त्या दुष्ट सैतानाशी तुम्ही लढू शकाल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. म्हणून तुमच्या आजारी भागावर हात ठेवा. अंतकरणात विश्वास बाळगा की या क्षणाला मला प्रभू येशू ख्रिस्त स्पर्श करेल आणि आजारातून मला बरं करेल. आणि जर त्या आजारी भागावर हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. विश्वास बाळगा की प्रभू या क्षणाला मला स्पर्श करेल. तुमच्या शरीरातील सर्व आजार, वेदना, दुखणी, रोग या क्षणाला येशूच्या पवित्र नावात नष्ट होऊ दे. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, प्रत्येक समस्या, प्रत्येक संकट या क्षणाला प्रभू येशूच्या नावाने निघून जाऊ दे. तुमच्या जीवनातील प्रत्येक अंधकाराचं काम या क्षणाला नष्ट होऊ दे. तुमच्या जीवनातील प्रत्येक सैतानी बंधन येशूच्या पवित्र रक्तात तुटून जाऊ दे. ज्यांच्यामध्ये अशुद्ध आत्मे आहेत त्या शुद्ध आत्म्यांना मी आज्ञा देतो, यांच्यातून निघून जा आणि यांच्यात परत कधीच प्रवेश करू नका. तुमच्या जीवनावर, तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्यावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवो. तुमच्या जीवनात देवाची इच्छा पूर्ण हो. आमेन.